प्रती मी आपल्याला हेच सांगू शकतो की या उपक्रमातले परिश्रम घेणाऱ्या सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आणि आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. चला आपण सर्वजण मिळून एक निरोगी आणि सक्षम समाज निर्माण करूया. धन्यवाद. सर्जन श्रीकांत महापौर सर, सर्जन आणि चिंचोळे सर या ठिकाणी शिबिर आयोजित केलं. अर्थात या ठिकाणी शिबिर आयोजित करणं आमचं काम ते करत असताना थोडं परिश्रम द्यायचं आहे. जागा मला कळत तर ते ट्रेनिंगच्या म्हणजे आम्हाला सर्व विभागाचे सगळ्या विभागाचे दर महिन्याला शिबिर सगळ्या विभागात एकत्रित करायचं एक शिबिर अशा पद्धतीनं सगळ्या विभागातले शिबिर खरंच मार्चच्या अखेर व्हायला पाहिजे. त्या पद्धतीची नोंद घ्या आणि उद्याच्या बोलामध्ये ते करणंही आपल्याला गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे. तर आता या ठिकाणी जास्त बोलण्यापेक्षा मला वाटतं शिबिरात थांबलेलं आहे त्यांची कधी गैरसोय होऊ नये याची जाणीव ठेवलं पाहिजे. तर मी एवढंच सांगतोय की आता सूर्यप्रकाशने ते लिव्हर असे किंवा तुमचं ते काय आहे फार मोठं शब्द फॅटी लिव्हर सर्वसाधारणपणे फॅटी लिव्हर कशामुळे होत आहे हे सांगितलं नाही. फॅटी लिव्हर जास्त नॉनव्हेज खाल्ल्यानं होत आहे आणि वेगळ्या पद्धतीनं आता बोलता येत नाही. वेगळ्या पद्धतीनं काही जास्त झालं तर होत आहे. असं तुम्ही तर सांगितलं आता पेशंटला कशामुळं होते समजलं तर काही पेशंट त्याच्यातले 100% ऐकतात असं नाही आहे. त्याच्या आहारी गेल्याने पुढे ऐकत नाही पण त्याच्यातलं 20% जर ऐकलं तर आपल्या प्रबोधनाचं काहीतरी त्याच्यावर परिणाम झाला याचं एक समाधान आपल्याला. त्यामुळे नॉनव्हेज शक्यतो कमी करा, बंद करा म्हणत नाही. कारण तर मीच घेतो त्यामुळे तुम्हाला म्हणता येणार. बाकी सर मी घेत नाही तुम्हाला सांगतो स्ट्रिक्टली तुम्ही अवॉइड करा. त्यामुळे तुम्ही या फॅटी लिव्हर एक सर्वांचं जे आहे त्याच्यात ते कमी होईल. आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये भारतामध्ये किंवा इथं सोलापुरात त्याची संख्या कमी व्हायला मदत होईल. सरांच्या विनंतीला तुम्ही सगळ्यांनी मान द्यायला पाहिजे अशा प्रकारची मी पण विनंती करतो. आता दुसरी LFT ट्रॅव्हल्स ते देखील अशाच सगळ्या रोगांची निर्मिती आहारापासून आणि मी एक पेशंट आहे. सगळे हे मला झालेले आहेत. त्यामुळे मला अनुभव या रोगांचा हे अनुभव न घेता शिक्षणातून सांगतात मी अनुभवातून सगळं आहार मधूनच येतो. बरोबर प्रवास करून आहार उत्तम शाकाहारी आहार जर घेतला तर याच्यातले बरेच प्रश्न सुटतात. तर काहीतरी बोलावं म्हणून सांगितलं म्हणून मी तुम्हाला उपदेश करतो असं नाही आहे. तर ते बोललं पाहिजे आणि जे बोलतो ते चांगलं बोललं पाहिजे म्हणून या ठिकाणी बोलतो. या ठिकाणा मनापासून धन्यवाद देतो. आणि ह्यांचं जे आता आपल्यासमोर आमच्या बाकीचे इतर डॉक्टर्स इतर विभागातले डॉक्टर्स नक्कीच यांच्याकडनं ते शिकतील. ते देखील असं ग्रुप वाईज विभाग वाईज ते देखील या ठिकाणी शिबिर घेऊ. आणि हे शिबिर घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांना काही आर्थिक स्थिती अशी नाही आहे की कुठेही हॉस्पिटलमध्ये कुठे स्वतः खर्च करून ट्रीटमेंट घेणं सध्याच्या ह्याच्यामध्ये जिकरीच आहे. लक्षात जास्त खोलवर जात नाही. या परिस्थिती सगळ्यांची राहत नाही. अशा वेळेला आमच्यासारख्या संस्थांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा. अशासारख्या डॉक्टरांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा. आणि या ठिकाणी अशा पद्धतीच्या सर्व विभागातल्या शिबिरामध्ये आपण शिबिरार्थी म्हणून यावं. तुमचं उपाययोजना करून घ्यावं अशा
प्रकारची विनंती आपण सगळी करतो. एक ह्याच्यामध्ये डॉक्टरसाहेब समाजाचा पण देखील आपल्याला भेटल्याचा आनंद आहे. त्यावेळेला ते आपल्याला झालेला आशीर्वाद देतात मनापासून. अन्नदात्यांचा आशीर्वाद हे वेगळा असतं, अशा लोकांचा आशीर्वाद मनापासून असतो. त्याच्यामुळं आपल्याला देखील हॉस्पिटलच्या प्रगतीला देखील हे आपल्याला फायदेशीर होतं. तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. काय तपासण्यासाठी पण एकच सांगतोय, तुम्ही ज्या रुग्णालयात काही असं रुग्णालय आपलं आहे त्या भावनेनं आम्ही इथं वागतो. तुम्ही देखील त्याच भावनेनं मलाही सहकार्य करा अशा प्रकारे विनंती करतो. आणि परत एकदा आमच्या जे डॉक्टर केंद्र या ठिकाणी जमले त्यांच्यामुळे हा योग आहे. अशा पद्धतीचे लोक आता वारंवार येतील असं मला वाटतं. अशा पद्धतीची अपेक्षा आमच्या संचालक मंडळात आणि रजा घेतो. धन्यवाद. नियमित या ठिकाणी गॅस्ट्रोलॉजी विभाग तसेच या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पोटाचे व आतड्याचे या ठिकाणी शिबिर आयोजित केलं. त्याबद्दल सर्वप्रथम या ठिकाणी मी डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे सर, श्रीकांत मातम सर, अभिजित चिचोळे सर यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोलापूर मार्कंडेय सरकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट आदरणीय सत्यनारायणजी बोले साहेब, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री गुर्रम सर, या ठिकाणी उपस्थित असलेले गुर्रम सर तसंच अरकान सर व सर्व डायरेक्टर्स. आज सोलापूर रुग्णालय असेल, डॉक्टर कोठे सर असतील यांच्या वतीने आज हा जो कार्यक्रम घेतला आहे तो अतिशय शुद्ध कार्यक्रम या ठिकाणी आहे. कारण का गोरगरीब लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ होणे आवश्यक आहे. कोठे सरांचे विशेष या ठिकाणी कौतुक करतो. समाजामध्ये काम करत असताना ह्या देखील गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांचं काम जो आहे, आज आपल्याला माहीत आहे ते समाजामध्ये काम करत असताना लोकांची जी काही खरी गरज आहे, आज आपल्याला पोटाचे अनेक विकार या ठिकाणी होत असताना त्याच्यावर कुठेतरी मात केलं पाहिजे. अशा पद्धतीचं शिबिर या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम खरंच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या संख्येने या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा. कारण का आताच आमचे सर सत्यनारायणजी बोले साहेब सांगत होते की आपल्या रोजच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे जो काही दुर्लक्ष होतो, हे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून या ठिकाणी हा शिबिर या ठिकाणी आयोजित केलंय. त्याचा सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे. आपलं देखील या ठिकाणी कर्तव्य आहे की अशा जे काही आपण शिबिर वगैरे जे असतात त्या ठिकाणी जाऊन आपण निश्चित त्या ठिकाणी तपासणी केली पाहिजे. आज मला कौतुक याचं वाटतं सर की मी परवा दिवशी वाडी हॉस्पिटलला गेलो होतो. आपल्या सोलापूर सरकारी रुग्णालयाचं त्या ठिकाणी देखील आपलं नाव निघालं की मुली सर होते, त्या ठिकाणी गोडबोले सर होते, अनेक डायरेक्टर्स त्या ठिकाणी होते, बंद सर होते, बाकीचे भरपूर डायरेक्टर्स लोक त्या ठिकाणी होते. सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालय अतिशय चांगल्या पद्धतीने हे तुम्ही हाताळता चालवता. समाजामध्ये एक चांगलं कमी म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं जे मोठे मोठे आपल्याकडे जे हे मशिनरी आले ते अतिशय लोकांच्या हितासाठी आपण या ठिकाणी तुम्ही उपयोग करता असं त्या ठिकाणी आपलं नाव निघालं. त्यांचं आत्ता 20 ते 22 पेशंटची ओपीडी या ठिकाणी चालू झाली. त्याच्या मागणे आपले 300-350 मी त्यांना सांगितलं सर आमच्या 250 ते 300-350 पर्यंत आमची या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. तर त्या ठिकाणी रुग्णालयाचं ते विशेष या ठिकाणी नाव उल्लेख करून घेतले की तुम्ही समाजकार्यामध्ये अतिशय कोऑपरेटिव्हमध्ये रुग्णालयाचं खरंच नाव लौकिक या ठिकाणी आहे असं ते म्हणत होते. आणि मला खरोखरच या ठिकाणी सर्व माझे चेअरमन असतील, प्रेसिडेंट साहेब असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन साहेब असतील, मॅडम सर, तसेच आमचे सर्व डॉक्टर्स, डायरेक्टर्स यांचं विशेष कौतुक करावं वाटतं की समाजामध्ये जे जे लोकांना उपयोगीचे जे काही म्हणजे जे काही उपयोगाचे शिबिर आहेत ते या ठिकाणी निश्चित आमच्या सोलापूर रुग्णालयाशिवाय दुसरं कुठलीही हॉस्पिटल या ठिकाणी राबवत नाही. समाजातील प्रत्येक घटकाच्या माणसाला या ठिकाणी त्याचा लाभ व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं रुग्णालयाची वाटचाल कायम या ठिकाणी असते. आपण बघितलं कोविडमध्ये काम करत असताना देखील पहिलं हॉस्पिटल आहे की कोरोनाला
कोरोनाच्या पिरियडमध्ये MOU करणारं महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेसाठी हे पहिलं हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी लोकांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं कोरोनाच्या काळामध्ये. विशेष या ठिकाणी आपलं सोलापूर शहरामध्ये आपल्या रुग्णालयाचं नाव भरपूर या ठिकाणी लोक घेतात आणि त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आदरणीय आपले आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब असतील, त्यांनी देखील महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी स्कीम्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले, त्याचा देखील लाभ आपण नागरिकांनी घ्यावं असं या ठिकाणी मी विनंती करतो. या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांनी या ठिकाणी निश्चित लाभ घेतील असं या ठिकाणी मी खात्री विश्वास देतो आणि मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचं जय जय. शिबिराच्या आणि आपल्या लोकांच्या मध्ये आपण जास्त वेळ घेत नाही. फक्त मी 3-4 गोष्टी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो. कोंडाणे साहेबांनी सांगितलं की मार्कंड रुग्णालयाचं नाव ते घेत होते, ती खरी आहे. पण एकच आहे की आपल्या लोकांचं महत्त्व बऱ्याच वेळेला आपल्यालाच पटत नाही आणि ते यावेळेला दुसरे लोक सांगतात तेव्हाच आपल्याला कळतं. पण मार्कंड रुग्णालयाची परिस्थिती अशीच आहे की आज आपल्याकडे सोलापुरात नाही तर बाहेरच्या गावात सुद्धा आपलं नाव सर्वदूर पोहोचलेलं आहे आणि आम्ही एक टप्पा गाठत आहोत. आता आज कोटे सरांनी हे जे शिबिर घेतलंय त्या माकम सरांसोबत आणि चिंचोळी सरांसोबत अशा पद्धतीचे आधीची शिबिरं झालेली आहेत. पण सरांनी आता बोलले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला अशाच प्रकारे आम्ही शिबिर पुन्हा अजून काही घेणार आहोत. तुमच्यासाठी पण मी माहिती सांगतो, संपूर्ण सोलापुरात जे नाहीये ते गॅस्ट्रोला कामाला येतं. असं अर्बन प्लाझ्मा लेझर नावाचं एक मशीन असतं कोॲग्युलेशन, हे आपण आपल्याकडे उपलब्ध करून दिले. बाहेर सोलापुरात कुठंही ते नाहीये. आणि शेवटचं एक सांगतो, याच गोष्टीने जर का आपण बघितलं तर कालच मी एका नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला की सोलापुरात पहिल्यांदा रोबोटिक सर्जरी आणण्यासाठी आम्ही निश्चय केलेला आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल पुढे टाकत आहोत. तर अशा गोष्टी आहेत की आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. सर्व डॉक्टरांनी त्याचा लाभ घ्यावा आणि रुग्णांनी सुद्धा लाभ घ्यावा आणि असंच मार्कंड रुग्णावर आपला लोभ असावा. धन्यवाद. सर्वजी आपल्या रुग्णालयातील गॅस्ट्रोलॉजी विभागातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माननीय महापौर श्री विनय पुंजाल साहेब, तसेच आपल्या संस्थेचे प्रेसिडेंट आदरणीय श्री सत्यनारायण कोल्हे साहेब, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चेअरमन श्री गुरम सर, तसेच माझे सहकारी संचालक डॉक्टर अक्कल सर, डॉक्टर आपले श्री अशोक गाडम, श्री टमटम सर, कुचन सर, श्री हेमंत सर, आनंदास सर, डॉक्टर पाटील मॅडम, माझे महापौर ऐना मॅडम, तसेच श्रीराम सर, आपले गॅस्ट्रो विभागाचे तज्ञ डॉक्टर्स श्री सूर्यप्रकाश कोटे सर, श्रीकांत माकम सर, श्री अभिजित चिंचोळे सर व सर्व इतर डॉक्टर्स, अधिकारी वर्ग, रुग्णालयाचे सभासद, संस्था सभासद, हितचिंतक, शिबिरास उपस्थित असलेले पेशंट व नागरिक आणि सर्व सेवक वर्ग यांचा मी आज मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आज अध्यक्षांच्या परवानगीने मी हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो आणि सर्व रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. थँक्यू.